नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून सर्व जे शेतकरी तर ते पीएम किसान सन्मान निधीचा 20वा हप्त्यासाठी वाट पाहत होते। 20वा हप्ता कधी येणार आहे याची उत्सुकता सर्व्हिसकडे लागली होती। मित्रांनो, याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता काय तारखेला येणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी योजना राबवत असतं, तर नमो शेतकरी योजनेचाही हप्ता तुम्हाला यासोबत मिळणार आहे का याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना 19 इन्स्टॉलमेंट या देण्यात आलेल्या आहेत। 19वी जी इन्स्टॉलमेंट होती तर ती 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आलेली होती। त्याचबरोबर 20वा इन्स्टॉलमेंटची डेट सुद्धा आलेली आहे आणि 1 महिन्यापासून याबाबत अनेक अशा ज्या बातम्या आहे किंवा न्यूज त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून येत होत्या की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता या तारखेला येईल त्या तारखेला येईल, परंतु अजूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला नाही। त्यामुळे सगळीकडे या योजनेबाबत किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्त्याबाबत एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं। या प्रश्नचिन्हाला अखेर फुलस्टॉप आलेला आहे। आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी स्वतः नरेंद्र मोदी सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्गित करणारे डीबीटीच्या माध्यमातून, तर 2 ऑगस्ट रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। मित्रांनो, परंतु अजून महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे त्याबाबत काही अपडेट देण्यात आलेले नाही, म्हणून फक्त आता तुम्हाला 2 ऑगस्टला जे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे आहेत तर तेच मिळतील। नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला अजून वाट पाहावी लागेल। मित्रांनो, ही अपडेट कशी वाटली? अपडेट आवडली असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा। ही अपडेट जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत लगेच शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपला चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। मित्रांनो।